जनसुरक्षा विधायक मांडताना अनुपस्थित राहणं वडेट्टीवार यांच्या अंगलट येण्याची शक्यता। विधायकाचा विरोध का केला नाही, हायकमांडची वडेट्टीवार यांना विचारणा। सामनाला दिलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर रिलीज। मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा। तपास यंत्रणा नाही ठाकरेंच्या निशाण्यावर। तुम्हाला सत्तेमध्ये येण्याचा स्कोप, वेगळ्या पद्धतीने विचार करू। फडणवीस यांची ठाकरेंना खुली ऑफर। 2029 पर्यंत तुम्ही ते यायचा विचार करू शकता, फडणवीस यांचं विधान। अंबादास दानवेंच्या निरोपाच्या वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये। मात्र ठाकरेंना पाहून शिंदेंनी तोंड फिरवलं तर ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं। अंबादास दानवेंनी भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही। विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांचा शिंदेंना टोला। दानवेंच्या निरोप समारंभात शिंदे विरुद्ध ठाकरे सामना रंगला। विधान भवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद। पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटला। आव्हाड यांचा आरोप, दोनही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ। पूर्व विदर्भातील भाजपा नेत्यांची फडणवीस यांच्यासोबत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फडणवीस यांच्याकडून आढावा। बैठकीमध्ये निवडणुकीबाबत मार्गदर्शन। पावसाळी अधिवेशनाचे उरले शेवटचे 2 दिवस। राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता। प्रकाश महाजन अमित ठाकरे यांची भेट घेणार। इगतपुरीतील शिबिरात डावलल्यानं महाजन नाराज। प्रवक्तेपदाचा दिला होता राजीनामा। मुंबईच्या विक्रोळीमध्ये मुजोर परप्रांतीय व्यापाराला मनसैनिकांची मारहाण। महाराष्ट्रामध्ये मराठीवरच पुरून उरलो अशा आशाचं राजस्थानी व्यापाराचं स्टेटस। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेधार्थ उद्या अक्कलकोट बंद। अक्कलकोटमध्ये गायकवाड यांना दीपक काटेनं फासलं होतं काळं। विषप्राशन केलेल्या ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रकृती सध्या स्थिर। 18 महिने उलटून सुद्धा महादेव मुंडे यांचे आरोपी सापडत नसल्यानं उचललं होतं टोकाचं पाऊल। बीड पोलिसांचे हात रिकामीच। पुण्यात गे डेटिंग ॲपवरून सापळा रचून तरुणाला फसवलं। अश्लील व्हिडिओ कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देत उकळले पैसे। 1 अटकेत 1 फरार। नगरच्या राहुरीत वीज बिल भरण्यासाठी विद्युत विभागाचा शेतकऱ्यांना तगादा। वसुलीसाठी डीपीस बंद करण्याचं अजब धोरण। अडचणीतील शेतकऱ्यांकडून सवलत मागून सुद्धा प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं पिकं संकटात। पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्या। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ। पीएम किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता लवकरच जमा होणार। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता। अर्ध्या मुंबईची तहान भागवणाऱ्या भातसा तलावातील पाणी साठा 75%वर। मुंबईकरांची चिंता मिटली। इतर धरणांमध्ये सुद्धा चांगला पाणी साठा। नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळपासून पाणी पुरवठा बंद। नेरूळमधील मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती। शनिवारी दिवसभर पाणी पुरवठा होणार नाही। शाळाची फी वाढ नियंत्रित करणार। विधानसभेमध्ये दादा भुसे यांची माहिती। अनेक शाळांबद्दल फी वाढीच्या तक्रारी। सरकार अनियमितता कमी करणार। ॲप आधारित टॅक्सी चालक संपावर। प्रति किलोमीटर फक्त 8 ते 9 रुपये मिळत असल्यानं नुकसान। संपाचा ग्राहकांना मोठा फटका। दिल्ली गोवा विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग। इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती। विमान लँडिंगपूर्वी सुमारे 17 मिनिटं हवेमध्ये फिरत राहिलं। 1 ऑगस्टपासून मच्छीमार खोल समुद्रामध्ये जाणार। मच्छीमारांकडून बोटीची डागडुजी सुरू। ससून डॉक, करंजा मोरा बंदरात गर्दी वाढली। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी वारीमध्ये 10 कोटी 84 लाखांचं भरभरून दान। गेल्या आषाढी वारीच्या तुलनेमध्ये 2 कोटी 35 लाखांची वाढ। इंग्लंड विरुद्ध कसोटी हरल्यानं भारतीय खेळाडूंच्या रँकिंगमध्ये घसरण। तर इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानी। ऋषभ पंत आणि शुभमन गिल मात्र घसरले।